गृह मंत्री अमित शाह द्वारा महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के संबंध में वक्तव्य को लेकर संसद से सड़क तक विरोध प्रदर्शन अमित शाह के लिए किया जा रहा है। चंद्रपुर में भी इस संबंध में प्रदर्शनकारियों ने विरोध करते हुए गृह मंत्री अमित शाह के इस्तीफे की मांग की। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। गृह मंत्री अमित शाह द्वारा महामानव डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के संबंध में किए गए वक्तव्य को लेकर हर तरफ निषेध व्यक्त किया जा रहा है और उनके खिलाफ जोरदार प्रदर्शन किया जा रहा है तथा उनके इस्तीफे की भी मांग की जा रही है। चंद्रपुर में भी बड़ी संख्या में आम्बेडकरवादियों ने गृह मंत्री अमित शाह के खिलाफ प्रदर्शन किया और जोरदार घोषणाबाजी की। चंद्रपुर महानगर परिसर के मध्य में स्थित डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के पुतले के पास बड़ी संख्या में सभी लोग इकट्ठा हुए। तो आइए सुनते हैं इस मौके पर ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राउत ने क्या कहा। बघा, परवा या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये बोलताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या देशातल्या तमाम लोकांचे दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत अपशब्द वापरलेले आहेत आणि त्यांचा अवमान केलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज सर्व आंबेडकरी आणि इतर समविचारी पुरोगामी लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या सर्व संघटनांच्या वतीने आज हे निषेध आंदोलन या ठिकाणी चंद्रपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आयोजित केलेला आहे। अमित शाह या देशाचे गृहमंत्री आहेत आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये देशाच्या संविधानकाराच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्याच नव्हे तर संपूर्ण देशवासियांचा बाबासाहेबांना मानणाऱ्या सगळ्या लोकांचा अपमान आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलो आहोत। अमित शहानी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या सगळ्या आंबेडकरी संघटनांची मागणी आहे। त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर ह्या देशामध्ये चुकीचा मेसेज जाईल आणि म्हणून आम्ही ह्या सगळे लोक या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज जमा झालो। साथ ही इस आंदोलन में शामिल अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष बाळू खोब्रागडे ने भी अमित शाह के इस्तीफे की मांग की। आज चंद्रपूर येथे अमित शाह गृहमंत्री देशाचे यांच्या विरोधात आज इथे निदर्शन आंदोलन आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आलं। त्याचं मुख्य कारण असं आहे की त्यांनी राज्यसभेमध्ये जे बाबासाहेबांबद्दल अपशब्द काढले आणि त्यांनी अपशब्द बाबासाहेबांवर काढल्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेमध्ये संताप उसळलेला आहे। म्हणून अमित शाह यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि देशाचे प्रधानमंत्री यांनी त्यांचा ताबडतोब राजीनामा मागून घ्यावा, नाहीतर पुन्हा आंबेडकरी जनता संतप्त होईल। त्यामुळे ताबडतोब त्यांच्या राजीनाम्याची मागणी संबंध जनता करत आहे। आज आंबेडकरी समाज पूर्ण रस्त्यावर उतरला, पूर्ण भारतामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे। अमित शाह गृहमंत्री यांच्या विरोधात आम्ही आज विविध संघटना इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजाच्या सर्व प्रतिनिधी आणि विविध संघटना विविध पक्ष इथे एकत्र जमा झालेले आहेत। त्या पक्षाच्या वतीने आमच्या सर्वांची मागणी अशी आहे की त्यांनी राजीनामा द्यावा। सर्वात प्रथम आम्ही इथे अमित शाह यांचा निषेध करतो सर्व आंबेडकर समाजाच्या वतीने आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि पंतप्रधान या भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी ताबडतोब त्यांचा राजीनामा मागून घ्यावा, एवढीच आमची विनंती आहे। धन्यवाद। साथ ही इस मौके पर मौजूद पूर्व नगर सेवक राहुल घोटेकर ने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की जुबानी। विश्वाला शांती प्रीती मैत्रीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी त्रिवार अभिवादन करतो आणि भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बेताल वक्तव्य केलं, पार्लमेंटमध्ये अतिशय खालच्या शब्दांमध्ये बाबासाहेबांचा ज्याबद्दल जी शब्दरचना केली त्याच्याबद्दल आम्ही चंद्रपूरची तमाम जनता, आंबेडकरी चळवळीतली सर्व लोक, आंबेडकरांवर बाबासाहेबांवर प्रेम करणारे सर्व लोक इथे एकत्रित झालेलो आहोत आणि त्या गृहमंत्र्याचा अमित शहाचा इथे निषेध करून राहिलो आहे, त्यांची आम्ही निंदा करून राहिलो आहे आणि लवकरात लवकर त्यांनी या देशाची संपूर्ण भारतवासियांची माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आम्ही इथून घोषणा करतो आहे। बीजेपीचा चेहरा हा समोर आलेला आहे, जनतेच्या समोर आलेला आहे आणि आता जनतेने ऍक्शन मोड मध्ये ऍक्शन घेतली पाहिजे असं मला वाटतं। सी टीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।